बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माऊली आणि तुकोबांच्या पादुकांचं दर्शन घेतलंय। वारकरी आणि शेतकऱ्यांना सुखी ठेव असं फडणवीसांनी यावेळी म्हटलंय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठुरायाला साकडं घातलंय। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात आषाढी वारीमध्ये सहभागी होणे हे अतिशय सुंदर अनुभूती आहे। महाराष्ट्राच्या या परंपरेतून असीमित ऊर्जा मिळते अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुका आणि श्री निवडुंगा विठोबाचे दर्शन घेतल्यानंतर व्यक्त केले। वारीत सहभागी झालेल्या वारकरी आणि शेतकऱ्यांना सुखी ठेव असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठुरायाच्या चरणी घातले। पालख्यांचं दर्शन घेण्याची संधी मला मिळाली। ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा आशीर्वाद आज प्राप्त केलेला आहे आणि पुढच्या वर्षी अजून चांगली व्यवस्था त्या ठिकाणी होईल असं लक्षात येत आहे। दोन्ही पालख्यांची व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने चालली आहे आणि वारीला माझ्या शुभेच्छा तर आहेच, पण त्यासोबत सर्व वारकऱ्यांना माझी विनंती आहे की सर्व अतिशय आनंदाने जा, पण सुखरूपपणे जा। अतिशय सुखरूप अशा प्रकारे ही वारी पूर्ण व्हावी हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।